बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आता आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना हा आदेश आहे. महायुतीमधील डझनभर मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही. सरकारी बंगले आणि फ्लॅटवरूनही नाराजी नको अशा सूचनाही देण्यात आल्यात. मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्यात. तुर्तास देण्यात आलेल्या फ्लॅट आणि बंगल्यात राहा, नंतर विचार करू असं फडणवीसांनी सांगितल्याचंही समजतंय. त्यामुळे खरं तर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी या सूचना दिल्या. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले. सुशांत, खरं तर आपण पाहतोय अद्यापही काही मंत्र्यांचा आपला पदभार स्वीकारला नाही आणि बंगल्यावरून देखील काही मंत्र्यांची नाराजगी असल्याची चर्चा रंगत असताना आता फडणवीसांनी पदभार स्वीकारण्याचे आदेश दिलेत. काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण आपण बघितलं असेल तर मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटप झालं, काही मंत्र्यांनी मंत्रालयातील दालनामध्ये पदभार स्वीकारला. मात्र काही मंत्री जे आहेत महायुतीतील त्यांनी अद्यापही पदभार जो आहे तो स्वीकारलेला नाही. काही मंत्री आज किंवा काही मंत्री उद्या 2 दिवसात पदभार स्वीकारतील अशी आपल्याला माहिती मिळते. मात्र आता मुख्यमंत्र्यांनीच स्वतः सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर सर्वांनी पदभार स्वीकारा. कारण अर्थातच 100 दिवसाचा एक रोडमॅप जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून तयार करण्यात आलेला आहे आणि हा रोडमॅप पूर्ण करायचा असेल, म्हणजे कामं जर व्यवस्थित पूर्ण करायची असतील तर मंत्र्यांनी पदभार स्वीकारणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यांनी पदभार स्वीकारा असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची आपल्याला माहिती मिळते. तर दुसरीकडे कारण आपण पाहिलं असेल तर मंत्रिमंडळात ज्यावेळी दालनं, फ्लॅट आणि बंगले वाटप करण्यात आले होते त्यावेळी शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडून आपल्याला छोटे फ्लॅट्स आहेत ते देण्यात आल्याची नाराजी कुठेतरी व्यक्त करण्यात आली होती. या मंत्र्यांना देखील कुठेतरी आत्ता तुर्तास जे फ्लॅट तुम्हाला देण्यात आले त्यामध्ये तुम्ही राहा, येत्या काळात विचार केला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे कुठेतरी एक नवीन पर्यायी जागा जी आहे ती येत्या वर्षभरात एक इमारत उभी राहील आणि त्या ठिकाणी काही ज्या मंत्र्यांना फ्लॅट्स आवडलेले नाहीत, आत्ता जे दालना आणि फ्लॅट दिले त्यांना दुसरीकडे व्यवस्था केली जाईल असं देखील समजतंय. त्यामुळे कुठेतरी ज्या मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही त्यांना पदभार स्वीकारण्याच्या सूचना आणि जे मंत्री सध्या फ्लॅटवरून नाराज आहेत त्यांची देखील नाराजी दूर करत त्यांना दुसरीकडे येत्या वर्षभरात दुसरीकडे कुठेतरी फ्लॅट देण्याचा विचार देखील सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते. करण, नक्की सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.